रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचं लोकेशन खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे, कारण की माझेवाडा जंक्शनवरतीच वसंत फियोना नावाचं 15 वर्ष जुनं असणारं एक वसंत फियोना नावाचं कॉम्प्लेक्स आहे। तिथेच आपल्याकडे खरं टॉप फ्लोअरवरती एक 1.5 BHKचा फ्लॅट आहे, जो तसा जर बघितला तर 510 कार्पेट असणारा आणि हवेशीर आणि उजेड चांगला असणारा खरं फ्लॅट असणार आहे। विशेष जर म्हटलं तर याच्यात आपल्याला एक कव्हर्ड कार पार्किंगही मिळणार अशा पद्धतीचा हा फ्लॅट खरं असणार आहे। जे मंडळी माझेवाडा जंक्शनवरती असणारं मेट्रो स्टेशन किंवा विवाना मॉल किंवा ज्युपिटर हॉस्पिटल ह्या सगळ्या गोष्टींच्या जवळ घरं बघत असतील तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी एकदम रोड टच असणारं हे वसंत फियोना नावाचं कॉम्प्लेक्स आहे। तिथेच हा फ्लॅट उपलब्ध आपल्याकडे असणार आहे। जर घरं तुम्ही बघितलं तर समोर 2 घरं आहेत, ह्या साईडला 2 घरं आहेत, टोटल 2 लिफ्ट आहेत। ह्या घराचं खरंच सगळ्यात चांगले वैशिष्ट्य जर काय म्हटलं तर याच्यात जी हाईट आहे ती हाईट बाकी खूप मोठी नक्की आहे। राहिला प्रश्न ह्या मालकांचा, तर ह्या मालकांनी ऑलरेडी हे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठा एक सेफ्टी डोअर बनवलेला आहे आणि घराच्या आतमध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला पश्चिम दिशा आणि उत्तर असं आतमध्ये येताना आहे। आणि जर बाहेर जायचा विचार केला तर साऊथ ईस्ट असणारं हे घर असणार आहे। घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे त्यांनी ड्रेसिंग टेबल टाईप एक खरं केलेलं आहे। नंतर जर तुम्ही इथे आला तर एक चांगल्या पद्धतीचा हॉल तुम्हाला मिळतो। फिक्स आहे ते फर्निचर खरं तसंच राहणार आहे, जे फिक्स नसणार आहे ते त्यांचं ते घेऊन जाणार आहेत। जर तुम्ही हे हॉल बघितलं, हॉल हाईट वगैरे पण चांगली आहे। अधिक जर तुम्ही बघितली तर तुम्ही इकडे आला तर इथे TV युनिट लागलेला आहे। त्याच्यानंतर इकडे जर बघितलं ते क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला प्रॉपरली चांगल्या पद्धतीचं खरं मिळून जातं। सध्या आता इथे एक स्लॅब तोडायचं काम चाललं, त्याच्यामुळे थोडा आवाज जाणवतोय। अदरवाईज तुम्हाला इकडून खूप जास्त हवा येते आणि तुमच्या घरातनं बाकी न्यू हॉरायझन शाळेचं ग्राउंड बाकी पूर्ण क्लिअर आणि एकदम पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीत तुम्हाला इकडनं नक्की दिसते। ह्यात हवा इकडे खूप येते, कारण हे पश्चिम इकडनं ही खिडकी जी आहे पश्चिमेला आल्या कारणानं तुम्हाला याची हवा मात्र खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची उजेड घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा आहे। आणि तसं जर बघितलं तर पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक मोठं आणि चांगलं प्रशस्त हे कॉमनवाला असणार आहे, जे खरोखर चांगलं नक्की असणार आहे। जस्ट याच्या जर आपण अपोजिटला गेलो तर अपोजिटला तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं किचन बघू शकता, की यांनी सगळं स्टोरेज म्हणा किंवा खाली मॉडेल वगैरे सगळं करून इथं भगवंताचं मंदिर ठेवून तिकडं फ्रीज वगैरे ते सगळं स्टोरेज वगैरे व्यवस्थित सेट केले। असा एक छोटा परिवार आहे ज्यांना खरोखर लोकेशनवरती राहायचं, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर चांगला असू शकतो। इथे जर तुम्ही बघितलं हवा आणि ते सगळं चांगलं आहे। आणि नंतर इथे एक हाफ बेडरूम आहे, हा हाफ बेडरूम लहान मुलांचं प्रॉपर इथे काम होऊ शकते। किंवा एखादं कुटुंब जरी बसायचं म्हटलं तर 2 व्यक्तींसाठी कुटुंबसुद्धा चांगल्या पद्धतीचं इथं राहू शकतं। इकडनं पण तुम्ही जर बघितलं तर उजेड वगैरे खूप सुंदर आणि चांगला नक्की ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला मिळतो। तर अशा पद्धतीचा हा हाफ बेडरूमचा फ्लॅट आहे। इथे तुम्ही एखादं जर असेल की बाबा नाही आम्हाला ऑफिस बनायचं, तुमचं ऑफिस पण ह्या घरामध्ये नक्की चांगलं व्यवस्थित होऊ शकतं। नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे हे तुमचं शेवटचं बेडरूम आहे। ह्या बेडरूममध्ये जरी बघितलं तुम्हाला ह्या साईडला त्यांनी खरं कपाट वगैरे पण ठेवलेलं आहे, AC वरती लावलेलं आहे। अधिक तुम्ही बघितलं तर इथं बेड वगैरे पण सुंदर चांगल्या पद्धतीने सेट करण्यात आलेला आहे। आणि इकडनं जरी तुम्ही आलात तर इथे पण तुम्हाला खूप सुंदर हवा वगैरे तुम्हाला इकडनं चांगली मिळते। फ्रेंच विंडो वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत। इथे त्यांनी ऑलरेडी कपाट लावून ठेवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर इथे आल्यानंतर तुम्हाला परत एक खूप मोठं असं वॉशरूम बाथरूम टॉयलेट खरं देण्यात इथे पण आलेलं आहे। हे पण खूप मोठं पद्धतशीर आणि चांगलं आहे। आणि ह्या लोकेशनमुळेच ह्या फ्लॅटची किंमत जी आहे या मालकांनी ठेवलेली ती मी तुम्हाला किंमत नक्की सांगतो। राहिला प्रश्न बिल्डिंगला OC आहे, CC आहे, अधिक सोसायटी पण झालेली आहे, त्याच्यामुळं त्याही गोष्टींचा काय प्रॉब्लेम नाही आहे। राहिला प्रश्न लोनचा, तर तुम्ही बँकेकडनं कोणत्याही बँकेकडे प्रस्ताव दिला तर मला वाटतं लोनही तुम्हाला 80% लोन मिळेल, 20% डाऊन पेमेंट आपल्याला द्यावं लागेल। स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुमचं एक्स्ट्रा असणार। राहिला प्रश्न ह्या मालकांचा, तर ह्या मालकांना हे घर विकून थोडंसं मोठं घर घ्यायचं आहे। पारिवारिक जसा जसा परिवार मोठा होत जातो तसं त्यांना ते थोडंसं मोठं घ्यायचं आहे। तर ह्या फ्लॅटची किंमत जी आहे ह्या मालकांनी आत्ता ठेवताना 1,05,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत आहे। जर तुम्हाला घर आवडलं किंवा तुमची जर ऑफर वगैरे व्यवस्थित असेल तर निगोशिएशनसाठी स्कोप नक्की आहे। पण ते कसं आहे, तुम्हाला घर आवडल्यानंतर आपण निगोशिएशनचा प्रयत्न चांगल्यात चांगला करायचा नक्की करू शकतो। बाकी मी तुम्हाला हेच म्हणेल की खूप सुंदर चांगल्या लोकेशनवरती मेट्रोला लागून असणारं हे घर नक्की असणार आहे। अशाच पद्धतीने नवे जुने आणि चांगल्या पद्धतीचे घर आमच्याकडनं बघत राहा आणि आमचं तेवढं स्वागत प्रॉपर्टी ठाण्याला सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त कमेंट शेअर ते सगळं करा, जेणेकरून तुमच्याकडे आमच्याकडनं नवीन जुनं किंवा चांगलं असं वेगळंच काय ना काय येत राहील। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।